श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वामी समर्थांचे उपाय आणि तोडगे. अनुभव सिद्ध उपाय. स्वामी समर्थांच्या या उपायाने कितीतरी संसार कुटुंब आज मार्गी लागले आहेत. स्वामींचीच प्रचिती आलेली आहे. ज्यांच्या घरामध्ये सतत कटकटी होतात, छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होतात आणि नंतर त्याचा रूपांतर वादामध्ये होते. नवरा ऐकत नाही, कटकट करतो, अपशब्द बोलतो. पती पत्नीमध्ये सारखी भांडणे होतात. सासू सुनेचे पटत नाही. घरात सतत कोणाचे वाद होत असतात. घरामधील मुले चिडचिड करतात, हट्टीपणा करतात, कोणाचं ऐकत नाही, मोठ्यांचा अनादर करतात, अभ्यास करत नाही. घरामध्ये सतत भांडे पडत असतील, कसल्या कारणाने घरातील इलेक्ट्रिक वस्तू सारख्या खराब होत असतील, तर हे नकारात्मक ऊर्जेचे चिन्ह आहेत. यावर एक प्रभावशाली उपाय आज आपण पाहणार आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तसेच तुमच्या घरातील वादविवाद, नकारात्मक शक्ती यांपासून तुम्हाला मुक्ती मिळेल. तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच सकारात्मक ऊर्जा जाणवू लागेल. घरातील दोष मुक्त होतील आणि मनशांती देखील मिळेल. तुम्हाला घरामध्ये बाहेरपेक्षा जास्त करमायला लागेल. घरातील माणसे एकमेकांबद्दल काळजी करायला लागतील. नवरा बायकोमध्ये एकोपा येईल. चला तर मग हा उपाय कोणता आहे? स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्ही या उपायाला सुरुवात करायला हरकत नाही. अगदी अनुभव सिद्ध हा उपाय आहे. तर त्यासाठी आपल्याला 2 अगरबत्ती पाण्याने भरलेला ग्लास आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो लागेल. शांत जागेत बसून स्वामी महाराजांची प्रतिमा समोर ठेवा. 2 अगरबत्ती लावा आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करा. आपल्या घरातील समस्यांसाठी, चिडचिड, भांडणे, आर्थिक अडचणी इत्यादी स्वामी महाराजांकडे मदत मागून प्रार्थना करा. शांतपणे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. जप करताना ग्लासामधील पाण्याकडे बघत राहा. अगरबत्ती संपेपर्यंत जप करा. अगरबत्ती ही ऑर्गॅनिक वापरा. केमिकल युक्त अगरबत्ती वापरू नका. त्याने आरोग्यासाठी हानी पोहोचू शकते. जप पूर्ण झाल्यावर ग्लासामधील पाण्यावर फुंकर मारा आणि थोडीशी अगरबत्तीची विभूती त्यात टाका. हे पाणी घरामध्ये सर्वत्र पीत असलेल्या पाण्यात मिक्स करा. हे उपाय 21 दिवस नियमितपणे करा. तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय करू शकता. तुम्ही स्वामी महाराजांची आरती किंवा स्तोत्रे देखील वाचू शकता. तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले परिणाम दिसतील. 3 दिवसांत घरातील वातावरण थोडे प्रसन्न होऊ लागेल. चिडचिड कमी होईल आणि मुलं ऐकायला देखील लागतील. 21 दिवसांत घरातील वातावरणात लक्षणीय बदल दिसून येतील. भांडणे कमी होतील, मुलं हट्टीपणा कमी करतील आणि नवरा शांत व्हायला लागेल. 41 दिवसांत घरातील वातावरण पूर्णपणे शांत आणि प्रसन्न बनेल. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल आणि आर्थिक परिस्थिती सुधारू शकेल. तुमची ही स्वामी समर्थ महाराजांवर श्रद्धा असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तसेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महत्त्वाचे उपाय व तोडगे. 1. घरात दिवा प्रज्वलित करणे. संध्याकाळी तुळशीजवळ आणि देव्हाऱ्यात दिवा लावावा.
तिने 3 वेळा दिवा प्रज्वलित करताना घोर कष्टोद धरण स्तोत्र पठण करा किंवा तारक मंत्र 11 वेळा म्हणा. ज्योत पेटताना निर्माण झालेली विभूती गोळा करा आणि ती घरात फुंकर मारा. यामुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होईल. 2. कालभैरवाष्टक. रोज किंवा नियमितपणे कालभैरवाष्टक 3 वेळा म्हणा. ज्योत पेटताना निर्माण झालेली विभूती घरात फुंकर मारा. यामुळे वाईट शक्ती, नकारात्मक ऊर्जा आणि टोनाटोटकेपासून दूर होतील. अनुभव सिद्ध उपाय. 1. दीप प्रज्वलन. दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरात तुपाचा दिवा लावा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुख समृद्धी नांदते. 2. दहीभात. अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दहीभात ठेवा आणि त्यावर हळद कुंकू टाका. हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करते. जेवताना घास. रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका. यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुख शांती नांदते. 4. गोमूत्र शांती. प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्र टाकून उंबरठ्यावर पट्टा ओढा. त्यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. हा पट्टा काढताना तुम्ही हळदीचा नक्की काढावा. 5. नारळ पूजन. सोमवारी आणि एकादशी या दिवसांनी नारळ फोडू नये, कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवतांना त्रास होऊ शकतो. 6. गाय माता पूजन. गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त ठरते. त्यामुळे गायला हकलून लावू नये. गायला अन्न आणि गूळ द्यावे. यामुळे आपले पाप दूर होते आणि सुख समृद्धी प्राप्त होते. 7. प्राणीमात्र पूजन. घरातील कुत्रे किंवा इतर प्राण्यांना नियमित जेवण द्यावे. यामुळे पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य प्राप्त होते आणि घरात सुख शांती नांदते. 8. पाणीदान. पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे. उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे. 9. गरजूंना मदत करणे. रस्त्यावरील वृद्ध, गंधर्व, अपंग, आजारी व्यक्तीला मदत करावी. यासारखे पुण्य कमवण्याची संधी क्वचितच मिळते. 10. झाडाची काळजी. 10 महिन्यांनी झाडाची काळजी घ्यावी. झाडाला पाणी द्यावे, त्याला स्वच्छ ठेवावे. 11. मीठदान. सायंकाळी घरातून मीठ, पैसे आणि झाडू देऊ नये, कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते. 12. दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचे दान. सायंकाळी घरातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देऊ नये, कारण गाय लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि दूध हे गायीचे उत्पादन आहे. 13. देवघराची रचना. देवघरात विनाकारण स्थापना करू नये. देवघरात डावीकडे कलश, त्यावर नारळ आणि शेंडी वर ठेवावी आणि उजवीकडे दीपक ठेवावा. 14. कामावर जाताना कामाचा ब्रबरा करू नये
अन्यथा कामात विचलित व्हाल. उपाशी पोटी कामावर जाऊ नये. काहीतरी खाऊनच घराबाहेर पडावे. 15. उत्साही राहण्यासाठी. एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी अंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षणाय नमः हा मंत्र 20 मिनिटे म्हणा. 16. पती पत्नीमधील प्रेम वाढण्यासाठी. एखाद्या बहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा. 17. देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी. देवीच्या 3.5 पीठांचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि खणा नारळाने देवीची ओटी भरावी. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जवळची सप्तशृंगी ही देवीची 3.5 पीठे आहेत. 18. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी. पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरची पुसावी. 19. इच्छा पूर्ण करण्यासाठी रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे, दिवा लावावा आणि 5 प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण दाखवा. 20. कामात यश मिळवण्यासाठी. महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिशात श्री यंत्र बाळगा. रात्री झोप शांत लागण्यासाठी. रात्री भीतीदायक स्वप्न पडत असतील तर पाण्याने भरलेल्या तांब्याचे भांडे घेऊन झोपावे. सकाळी हे पाणी एखाद्या झाडाला घालावे. सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी. सुरुवात करण्यापूर्वी ड्रायव्हिंग सीटला हात लावून आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करावे आणि नंतरच ड्रायव्हिंग सुरू करावी. पौर्णिमेला सायंकाळी गाडीला एखादे फूल व्हावे आणि उदबत्ती लावावी. 23. दुकान बंद करताना. दुकान बंद करून जाताना कुलदेवतेचे, इष्टदेवतेचे आणि वास्तुपुरुषाचे आभार मानावे. दिवसभरातील नफा तोटा त्यांना समर्पित करा. 24. निरोप घेताना. कोणाचाही निरोप घेताना येतो म्हणावे, जातो म्हणू नये. 25. घरातील शांतता राखण्यासाठी. घराच्या मुख्य दरवाजासमोर चप्पल ठेवण्याची सवय टाळा. 26. बांधकाम करताना. घराचे बांधकाम करताना जमिनीखाली हाडे, विटा, शंख इत्यादी सापडल्यास त्या जागेची शुद्धी करून घ्यावी. 27. देवी देवतांचे दर्शन. दरवर्षी आपल्या कुलदेवतेचे आणि इष्टदेवतेचे सहपरिवार दर्शन घ्यावे. घरात शुभ कार्य संपन्न झाल्यानंतरही दर्शन घ्यावे. आत्मबल वाढण्यासाठी कुलदेवतेची नित्य उपासना करावी. नामस्मरणाने आत्मबल वाढते आणि संकटाचा सामना करण्याचे धैर्य अंगी येते. घरात नियमितपणे धूप दीप लावा. गायत्री मंत्र जप करा. हनुमान चालीसा आणि रामरक्षा स्तोत्र पाठ करा. दर गुरुवारी गुरुवार व्रत करा आणि गुरुजींची पूजा करा. दर शनिवारी शनिदेवाला तेल आणि उडी अर्पण करा. दर रविवारी सूर्यनारायणाला जल अर्पण करा. दर महिन्याला अमावस्येला आणि पौर्णिमेला पितरांसाठी पिंडदान करा. महत्वाच्या कामासाठी बाहेर पडताना काय करावे? श्री यंत्र बाळगा आणि उपाशी पोटी जाऊ नये. एखाद्या स्त्रीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने काय करावे? तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा. देवीच्या 3.5 पीठांचे दर्शन घेण्याचे फायदे काय आहेत? तर देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि उद्योगधंदा व्यवसायात बरकत येते. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्याचा उपाय काय आहे? पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरची पुसणे. इच्छा पूर्ण करण्याचा मंत्र काय आहे? रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे आणि
5 प्रदक्षिणा घालाव्यात. घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न बनते. स्वामी महाराजांचे नामस्मरण आणि स्तोत्र पठण घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. स्वामी उपासनेमुळे घरातील सदस्यांमधील वाद आणि कलह कमी होतात आणि प्रेम आणि बंधुभाव वाढतो. मुले शांत आणि शिस्तप्रिय बनतात. आर्थिक परिस्थिती सुधारते. स्वामी महाराज धन आणि समृद्धीचे देवता मानले जातात. स्वामी उपासनेमुळे आर्थिक अडचणी दूर होतात आणि आर्थिक प्रगती होते. स्वामी उपासनेमुळे घरातील वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. नजर दोष, वाईट शक्तींपासून संरक्षण मिळते. स्वामी उपासनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. रोग आणि त्रासांपासून मुक्ती मिळते. स्वामी महाराज भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात. मनशांती आणि आनंद मिळतो. स्वामी समर्थांच्या कृपेने घरातील दोष पूर्णपणे निघून जातील यात काही तथ्य आहे. त्यामुळेच आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत. यात काही शंका नाही. जर आम्ही तुम्हाला सांगितलेल्या उपायांचे तुम्ही पालन केले तर तुम्हाला स्वामींची प्रचिती नक्कीच येणार आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.